श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. 2026मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतो? यंदा किती श्रावणी सोमवार आहेत? भगवान शिवाची पूजा कशी करावी? कोणते नियम पाळावेत आणि कोणती चूक टाळावी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर 2026मध्ये श्रावण कधी सुरू होत आहे? आता महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या अमावस्यात पंचांगानुसार 2026मधील श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारपासून सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होणार आहे. तर यंदाचे श्रावणी सोमवार हे 4 श्रावणी सोमवार आहेत आणि या श्रावणी सोमवारामध्ये पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे आणि याच 17 तारखेला नागपंचमी देखील आहे. असा दुर्मिळ योगायोग यावर्षी जुळून आलेला आहे. नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा कधी असेल? तर दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्ट 2026 रोजी. त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 रोजी आलेला असून चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी आलेला आहे. तर अशा प्रकारे यावर्षी आपल्याला श्रावणी सोमवार हे 4 श्रावणी सोमवार लाभलेले आहेत. या 4ही श्रावणी सोमवारामध्ये आपल्याला भगवान शिवाची यथोचित व पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि उपवास करून उपासना, आराधना, भक्ती करायची आहे. आता श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात केलेली शिवपूजा, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्र जप, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की श्रद्धेने केलेली उपासना मनःशांती, सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ठरते. आता या श्रावण महिन्यामध्ये नक्की पूजा कशी करावी बरे? तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. भगवान शिवाची पूजा करत असताना पांढरे वस्त्र परिधान केलेले अतिशय शुभ मानले जाते. परंतु पांढरे वस्त्र नसेल तर कोणतेही स्वच्छ धुतलेले वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर दूध, बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करायचा आहे. शिवचालिसा किंवा शिवमहिमा स्तोत्र पठण करावे. आता श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील आहेत. तर या श्रावण महिन्यात आपल्याला खोटे बोलायचे नाही, कोणाचाही अपमान होईल किंवा कोणाचेही मन आपल्यामुळे दुखावले जाईल अशी वागणूक, असे कृत्य आपल्याला करायचे नाही. त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन या श्रावण महिन्यामध्ये करायचे नाही. मद्यपान, मांसाहार किंवा मग कोणाशी भांडण, तंटा अशी कोणतीही वागणूक आपल्याला या श्रावण महिन्याच्या कालावधीमध्ये अजिबात करायची नाही. भगवान शिव यांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर आपले विचार आणि आचार दोन्हीही सात्विक असणे खूपच गरजेचे मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये राग, मत्सर टाळावा आणि शक्य असेल तितका सात्विक आहार या कालावधीमध्ये घ्यावा. त्यानंतर 2026चा श्रावण महिना हा भगवान शिवाच्या कृपेचा पवित्र काळ आहे. श्रद्धा, भक्ती आणि सात्विक जीवन यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की 2026मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि या 4ही श्रावणी सोमवारमध्ये आपल्याला भगवान शिवाची पूजा कशी करायची आहे व कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे देखील आपण थोडक्यात पाहिले आहे. त्यामुळे या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि छान सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव.